Hello student, we had solved yesterday quadratic equation. काय quadratic equation? साधं समीकरण काय? ax स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी. मग तिथे a ची व्हॅल्यू, b ची व्हॅल्यू आणि c ची व्हॅल्यू. सोपं आहे, साधं समीकरण आहे. इट इज व्हेरी इझी, व्हेरी सिम्पल इक्वेशन. आणि त्याची x ची व्हॅल्यू काढायची असेल तर -b प्लस ऑर मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac/2a. म्हणजे इथं दिलेलं आहे बघा, क्वाड्रॅटिक इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू 0. ए ची व्हॅल्यू, बी ची व्हॅल्यू आणि सी ची व्हॅल्यू त्या समीकरणामध्ये असते. आणि मग आता क्वाड्रॅटिक फॉर्म्युला आहे, हे सूत्र आहे एक्स इक्वल टू -b प्लस ऑर मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac/2a. अशा प्रकारचं हे एक्सचं व्हॅल्यू 2 वेळा येते आपल्याला इथे, तर ती काढायची असते. क्वाड्रॅटिक इक्वेशन येते सोडून आपण काल पाहिलेलं आहे याचं, बरोबर. हे 2 मार्काला येते. तुम्ही एक क्वाड्रॅटिक इक्वेशन घ्या. समजा आता मी तुम्हाला देतो HW म्हणून 5x स्क्वेअर मायनस 3x मायनस 4 इज इक्वल टू 0. तर या फॉर्म्युल्यामध्ये ए ची किंमत किती टाकायची? 5. बी ची -3. इथं बी ची -3 आहे. वजा काय येतील? अधिक येतील. बघा इथं -3 आहे, मायनस मायनस प्लस येतील. आणि सी ची किंमत किती आहे? -4. इथं -4 म्हणजे इथं पण मायनस मायनस प्लस होतील. तर हे 2 मार्कासाठी तुम्ही सॉल्व करा. मायनस जर किंमत आली तर सुटणार नाही, बरोबर नाही, इट विल बी कॅन्सल. परंतु प्लस आली तर ते सोडवता येईल. हे 2 मार्कासाठी येतं परीक्षेला. आता दुसरं एक्झाम्पल घेऊ आपण. क्वाड्रॅटिक इक्वेशन एक्स स्क्वेअर मायनस 9x प्लस 20 इज इक्वल टू 0. सॉल्व दिस. हाऊ? आता तुम्हाला छत्री काल सांगितल्याप्रमाणे करावं लागेल. इथं +20 यायला पाहिजे. किती यायला पाहिजे? +20. आणि याची बेरीज किती व्हायला पाहिजे? -9 यायला पाहिजे. अशा 2 कोणत्या संख्या आहे की त्याचा गुणाकार किती आहे? 20 आहे आणि त्यांची बेरीज -1 -9 आहे. मग किती? 10 दुने 20. 10 दुने 20 येतं आहे का? 10तून 2 नाही. आणि वजा अधिक पाहिजे म्हणजे -2 12 होते, नाही येत. परत आता बघा 20 कोणत्या पाड्यात आहे? 5च्या पाड्यात आहेत. 5 4 जार 20. बघा बरं येतं आहे का? 5 चोक 20 आले. परंतु इथं -9 पाहिजे. यांची बेरीज किती व्हायला पाहिजे? -9 होते. यालाही पण वजा चिन्ह आणि यालाही पण वजा चिन्ह झालं. म्हणजे बेरीज 20 आणि त्यांची मल्टिप्लिकेशन 20 प्लस आणि बेरीज किती आली? -9. मग हीच संख्या घ्यायची. आता काय होईल? देअरफॉर एक्स स्क्वेअर मायनस 5x मायनस 4x प्लस 20 इज इक्वल टू 0. 2 2चे काय करा? गट पाडा. याचा सामायिक कॉमन फॅक्टर काय येईल? x इथे, म्हणून x मायनस 5 एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर मायनस 5x, बरोबर. हा x कॉमन. आता इथं -4 कॉमन. हा जो कंस येईल तो डोळे झाकून लिहा. काय आहे? x मायनस 5 इज इक्वल टू 0. हा जो कंस येतो तो इथे परत येतो. कारण कसं? -4x, बरोबर. मायनस मायनस प्लस 4 पंचे 20 म्हणजे हा जो कंस येतो तो लिहायचा सतत. आता इथं आपल्याला 2 झाले म्हणजेच काय होईल? x मायनस 5 आणि दुसरा कोणता येईल? x मायनस 4 इज इक्वल टू 0. आता हे सॉल्व करायचं. कसं होईल सॉल्व? आपण इकडे करू. x मायनस
5 इज इक्वल टू 0 किंवा और x मायनस 4 इज इक्वल टू 0. x मायनस 5 इज इक्वल टू 0 किंवा x मायनस 4 इज इक्वल टू 0. मग एकच्या दोन किमती निघतात. किती निघतात? 2. मग हे 5 इकडे गेले. x इज इक्वल टू काय होईल? 5 किंवा x इज इक्वल टू 4. हे झालं आन्सर. एकची किंमत 4 किंवा एकची किंमत 5 किंवा एकची किंमत 4. अशा प्रकारे इक्वेशन हे क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडवायचं. HW म्हणून तुम्ही इथे एक्स स्क्वेअर मायनस 17x प्लस 72 इज इक्वल टू 0 हे होमवर्क म्हणून सोडवा. -17 काय आली पाहिजे? त्यांची बेरीज. आणि गुणाकार किती आला पाहिजे? 72. बरोबर. तर हे गणित तुम्ही घरी सोडवायचं. हे कंसात दिलं आहे. कंस आहे. इट इज अ ब्रॅकेट. यू हॅव टू सॉल्व. 2 मार्क्स कॅरी. ओके. थँक यू. ओके. बाय.